नमस्कार मंडळी. कोकण म्हटलं की डोळ्यासमोर उभे राहतात समुद्र किनारे आणि त्यावर डोलणाऱ्या नारळ पोफळीच्या बागा किंवा वाडी असं म्हटलं जातं. अनेक ठिकाणी ह्या वाड्या पिढ्यानपिढ्या असून ती एक संस्कृती, जीवनशैली, अर्थकारण आणि त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य असा भाग आहेत. आज शेकडो पर्यटक ह्या वाडीत पर्यटनासाठी येत असतात. वाडीत बसून नारळ पाण्याबरोबर त्या शांततेचा आनंदही घेत असतात. पण त्या शांततेच्या मागे अनेक हातांची मेहनत, मातीवरचं प्रेम आणि निसर्गाशी जपलेलं नातं असतं. कोकणी माणसांसाठी ही नारळ सुपारीची वाडी त्यांच्या जगण्याची हिरवीगार कविता असते. त्या प्रत्येक झाडामागे एका मालकाने घामाने भिजलेले दिवस आणि काळजीने जागलेल्या रात्री असतात. वादळांच्या रात्री झाडं टिकतील का याची काळजी करणारे त्यांचे डोळे हे त्या वाडीचं खरं सौंदर्य असतं. अशाच एका हिरव्यागार सौंदर्यामागे ज्यांची वर्षानुवर्षाची तपश्चर्या दडलेली आहे ते गुहागर येथील श्री सुधाकर खरे आणि सौ सुमन खरे यांच्याकडून आपण ती बाग समजून घेऊया. मी सुमन सुधाकर खरे, 80+. सुधाकर गोपाळ खरे, 88. मला असं सांगायचं आहे की 100 वर्षापूर्वीची बाग आहे, तेव्हापासून गाळलेला घाम, पण ते सगळे केलेले श्रम, तेव्हा हे सगळं सौंदर्य आपल्या डोळ्यासमोर येतं. तेव्हा बघणाऱ्यांनी काय मस्त वाडी, काय सुंदर, मस्त, किती छान निसर्ग. तर कुठेतरी अंतर्मनात खरंच ही वाडी कशी वाढली असेल असा प्रश्न पर्यटकांच्या मनात यावा असं मला वाटतं. सगळी बाग 100 वर्षाच्या पूर्वीची आहे आणि तेव्हापासून वाडवडील बघत होते. आता आमच्याकडे आहे. 100 लागते माड आहेत आणि 50 एक रोपं आहेत किंवा अगदी जुने आहेत, अशी ही बाग आहे. आणि यातले जवळजवळ सगळे पूर्वजांकडून आलेले आहेत आणि आता ह्या पुढच्या 50 वर्षामध्ये आम्ही काही नवीन लागवड केलेली आहे. अशी सुंदर बाग आहे ही. आता ही जी वाढ झाली आहे सगळी, ही आम्ही उभयताने इतर मंडळींच्या सहकार्याने असं बाग वाढवलेली आहे. हे आमचं घर जे आहे ते 100 वर्षाचं आहे. विशेष म्हणजे त्यावेळच्या लोकांनी सागवान वापरलंय घराला, त्यामुळे ते अजून चांगलं टिकून आहे. फारसं काही आम्हाला करावं लागलेलं नाही. त्या घराचं थोडंसं रिन्युएशन जे झालंय तेवढंच, पण आम्ही मूळचं जे घर होतं त्याच्यात काहीही बदल केलेला नाही. हे जे घर आहे ते माझ्या आजी सासऱ्यांनी बांधलेलं आहे. देवा सहज दुरुस्त होते, म्हणजे वरचं सगळं काढून कुठे रिपा वासे असे गेलेत का असं बघायची पद्धत आहे. ते आता याला 10 वर्ष झाली असतील, तेव्हा आम्ही एकदा तो काढलं होतं सगळं. पण अगदी निग्लिजिबल अशी काही सुधारणा करावी लागली. बाकी जसं आहे तसंच आहे. आम्ही राहतो डोंबिवलीला. माझे मिस्टर PA2 म्युन्सिपल कमिशनर म्हणून रिटायर झाले आणि मी म्युन्सिपल शाळेत मुख्याध्यापिका म्हणून 4 सालामध्ये रिटायर झाले. पण तरी सुद्धा तिकडून आम्हाला लोभ होताच. मधून मधून आम्ही इकडे येत होतो. जेव्हा मला सुट्टी मिळायची, शिक्षकांना सुट्टी असते, महिना नाताळची असते, तेव्हा मी, मुलं आमची, आणि ते मग तेव्हा रजा घ्यायचे. अगोदर यायचे, नंतर यायचे आणि मग एकदम जायचो. पण आम्ही इथे सतत कॉन्टॅक्टमध्ये राहिलेले आहोत. म्हणजे माझे मुलगे दोन्ही इंजिनियर आहेत. या माझ्या दोन्ही मुलांना अत्यंत इंटरेस्ट आहे आणि सर्व अगदी 7-12च्या उतार्यापासून जे जे काही लागतं सरकारी काम, तेही सगळं माझ्या दोन्ही मुलांना माहिती आहे. त्यामुळे ह्याच्या पुढे काय होईल अशी काळजी आम्हाला अजिबात नाही.
तुम्ही रोज काय करता असाही प्रश्न विचारला जातो, तर त्याचं पण उत्तर कठीण आहे. पण जरा थोडक्यात सांगते की आता उठलो की 5 मिनिटावर समुद्र आहे, त्यामुळे तिथपर्यंत समुद्राच्या दर्शनासाठी जायचं. पंचमहाभूतं भेटतात, सुंदर परिसर मिळतो. आणि त्या समुद्रावर जात असताना हे आमचे कल्पवृक्ष आहे, ते फळं टाकतच असतात खाली. त्यामुळे बरोबर पिशवी घेऊन जायचं. जसजसा नारळ सापडेल तसतसा तो मध्ये ठेवायचा, समुद्रापर्यंत जायचं आणि येताना गोळा करत यायचं. झेपण्यासारखे नसले तर मध्ये मध्ये मग येऊन परत ते आपल्या घरी न्यायचे. म्हणजे आम्ही इथे असताना आता ह्या बागेचं काम करणं म्हणजे मोठं काम, म्हणजे शिंपणं. तो शिंपणेकरी असतो, तो काय सरकारी नोकर नव्हे. तो आपल्या त्याला जसा वेळ होईल तसा पण प्रामाणिकपणाने वाडीचं शिंपणं करतो. मग त्यावेळेला त्याला काही नारळ, इथे चोरीचा अजिबात हे नाही. हा नारळ नेला पिशवीत घालून घरी न्यावा असं नाही. मग ते नारळ असतील ते मशीनची खोली आहे तिथे ठेवेल किंवा जाताना घरात टाकेल. पण कुठे सुपारी सोलायला जाणे, नारळ सोलायला जाणे, किंवा कोणाच्या फुलाची दुकानं आहेत, तर ते सगळं सांभाळून ते वाडीकडे जे लक्ष द्यावं लागतं ते अत्यंत प्रामाणिकपणाने देते. त्याला वेळाचं बंधन किंवा त्यांना दिनक्रम अजिबात नाही. फक्त ते माड भिजलेत की नाही हे आम्ही बघतो आणि ती मुलं जसं जमेल तसं पण ते नक्कीच करतात. हे काय काय पडतं म्हणजे त्याचा उपयोग काय आहे, तर हिरव्या पडल्या, सावळीचे हिर काढणं, त्याच्या किरसुण्या बांधणं, याच्यासाठी माणसं आहेत. आपल्याला काही नाही करावं लागत. फक्त आडच अशी पडली तर त्याच्यावरून जाणं मुश्किलीच असतं, म्हणून असं सरकवत जायचं. मग बागेत कोणी ना कोणीतरी कामाला असतंच, म्हणजे सारखीच सफाई करावी लागते. तर रोज काय ना काहीतरी पडत असतं, रोज घाण पडत असते, तर तिचा निचरा करणं गरजेचं असतं. पण हेच जायचं, फिरायचं वाडीत, आणि जे पडलं असेल, आणि प्रत्येक गोष्ट, चालं असतात, पोय असते जिथून नारळ येतात, तो थरपा असतो, मध्ये उगाच पडतात नारळ, जे नारळ नाही ते फोकटे असतात, असं सगळं जळवण पडलेलं असतं. आता हल्ली कुठून बाहेरून ट्रक येतात आणि ते ही जी सोललेली जी सालं आहेत ती घेऊन जातात. तिथे काथ्याचा कारखाना नाही, इथे रॉ मटेरियल आहे, पण त्याचं दुसरं काही करण्याचा इथे काही सोयच नाही. पोय सापडली की त्या एकत्र करायच्या, थरपे असते ते एकत्र करायचे. त्या सावळीच्या मागचा जो दांडा आहे तो पण सुकला की त्याचं उत्तम प्रकारचं जळ ते एकत्र करून ठेवायचे. ते पुढचे जे शेंडे आहेत ते आपल्या पाणचुलीत घातले, नुसती काडी लावली की ते पेटतं. कारण बाकीचं पोफळीचं पण तसंच पडतं, पण ते जळवण उपयोगाचं नाही. हे माडाचं जळवण आहे तेच उपयोगाचं. त्यामुळे ते जाता येतं वरती नेऊन टाकायचं, म्हणजे व्यवस्थापन म्हणून. नाहीतर पडतच राहतं, तिथे घाण होतच राहते. आणि मग कधीतरी 2, 4, 5, 6 अशा मोलकरणी म्हणतो आम्ही त्यांना, त्या एकदा 7-8 जणी आल्या की सगळी वाडी तिचं उत्तम व्यवस्थापन करतात नाही जातात. पण रोज राहणारी माणसं ते तिथे तिथे ठेवतात, त्यांना ते सोपं पडतं. चांगला लाग असणारे 10 झाडं, चांगला भरपूर नारळ लागले तशी 10 झाडं, तर एका माणसाचं पोट त्याच्यावर भरू शकत असे. आता दर, नारळाचा दर म्हणजे खर्च पण आहे, पण त्याला खप आहे, गावातल्या गावात आहे. त्यामुळं नुसती वाडी आहे अशी अनेक मंडळी आहेत, पण त्यांचे प्रपंच, 2 मुलं, आई बाप उत्तम चालेत. म्हणजे नुसत्या वाडीवर आता ही मंडळी जगू शकतात. आता पावसाच्या अगोदर लागवड करायची पद्धत आहे. बाहेरून पण रोपं आणतात लोक हल्ली. म्हणजे जिकडचे नारळ चांगले आहेत तिकडचे रोपे आणून आपल्या बागेत लावतात. पण इथे सुद्धा साधा नुसता नारळ पडला आणि आम्ही तो उचलला नाही, तर त्याला 2 हे असे नारळ तुम्हाला दिसतील. पण असा नारळ लावायचा म्हणजे त्याला एवढा ढोपरभर खड्डा खणायचा, तो आधी ह्याच्यात लावायचा, कशात, डब्यात वगैरे, आणि मग पानं बाहेर येतील असा तो त्याला पुरायचा. पण हा नारळ मोठा होईपर्यंत 25 वर्ष जातील ना, त्यामुळं अशी लागवड करायची जी, पण ज्यांना शक्य नव्हतं ते असंच करत होते. पण आता बाहेरचे रोपे आणून तयार रोपा
इथे लावला जातो. आणि असं इथे आपल्या बागेत रोपे वाढवणारे पण लोक आहेत. म्हणजे तो त्यांचा कसा साईड बिझनेस आहे इथल्या लोकांचा. आणि रिकामं रोज पाणी घालत राहायचं, बाकी दुसरं का नाही. एवढं झाड झालं की रोपा तयार झाला. उपजाऊ म्हणून जी जमीन असते किंवा हवा असते ते सगळं इथे आहे. त्यामुळे तो रोपा पटकन मोठा होतो. आता आमच्या बागेत म्हणजे आजोबांनी लावलेले माड आहेत, त्याच्यावर असतील 2-4 नारळ, पण अजून देतं ते फळ. पण त्याची योग्य निगा राखली तर ते 50-60 वर्ष देतं. वरती डोंगरातली झाडं सुद्धा इथल्या इतकंच उत्पन्न देतात. काही लोकांना हौस असते आपण नारळाची झाडं लावावी, पण त्या फार कष्ट पडत असतील त्या लोकांना ते वाढवणं, त्याला पाणी देणं, त्याला खत देणं. कारण खूप लांब असतात घरापासून, तिथे जाऊन त्याला कंपाऊंड घालणं वगैरे वगैरे खर्च करून लोक हल्ली नारळाच्या बागा पण तयार करतायत. पण थोडं दुरापास्त पडत असेल, खर्चाचं पडत असेल, आणि इथल्यापेक्षा उत्पन्न त्यांना उशिरा मिळत असेल. मी थोडं धाडसाच बोलते, म्हणजे मी जे बघते ते. तर इथे मुलं आमच्याकडे म्हणजे काय नोकऱ्या धंदे छोटे मोठं असेल, पण आपल्या बागेत आपण काहीतरी शास्त्रीय विचार करूया. इथे दापोलीला शेतकी विद्यापीठ आहे, तिथल्या कुठल्या तरी माणसाला आणूया, इथे मी काय करू शकतो ते आपण त्याला विचारूया. तर असा उत्साह मला दिसत नाही. पण इथे आंतरपिकं खूप घेता येतात. काळं मिरी, ते वेल असतात ते सोडता येतात. इथे जायफळ उत्तम होतं. इथे माड हे माडीला दिले जायचे, तेव्हा एक माड माडीला दिला की त्याच्यावर फळं येत नाहीत. मग ते मडकं लावायचं त्याच्यात माडी. त्या माडीचा मोठा व्यवसाय. माडीने नंतर फर्मेंट झाली की ताडी. मध्ये निसर्ग वादळ आलं, खूप 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 नुकसान झालं. त्यावेळेचं नुकसान म्हणजे असं होतं, शाळं पडलं लोकांच्या माडावरचं. त्या शाळ्यांना भाव नाही, टाकून द्यावी लागली. पण अशी वादळं मात्र मान्सूनच्या अगोदर येतात. ते आता सहन करायची ताकद सगळ्यांनी ठेवलेलीच आहे. कारण पडझड होते, माड पडतात, पोपळी पडतात, खूप निस्तरावं लागतं. पण आताच्या काळात जरा परिस्थिती सुधारली आहे. पण हे निसर्गाचं काय म्हणायची ही भीती ही पोटात नेहमीच असते. पण अशी काय 10 वादळं झाली असं आम्ही कधी ऐकलं नाही. आधी अशी अंधश्रद्धा म्हण किंवा लोकांची समजूत म्हण की हा कल्पवृक्ष आहे, हा आपल्यावर काही दोष घेत नाही, तर अगदी रेअर माणसांच्या डोक्यात नक्कीच पडलेलं आहे. पण असं होतं, क्वचित असं पडतं. कुणाच्या डोक्यात असा प्रश्न असतो की वाडी लावली तर त्याचं उत्पन्न जस्टिफाय करता येतं का आपल्याला. पण तसं नाही येत. याचं कारण काय, तुम्ही त्या वाडीचं संवर्धन ज्या प्रमाणात कराल. एखादा माड असला तर तो 5च नारळ देतो, पण एखादा 50 देतो. इथे काही लोकांच्या बागामधून दिवई नावाचे माड आहेत. दिवई आमच्या वाडीत नाही. त्याचं वैशिष्ट्य असं की तो लहान फळं असतात पण भरपूर असतात. तर जेवढी आता मात्र आपल्या वाडीतलं उत्पन्न विकलं जाईल की नाही याची शंका अजिबात राहिलेली नाही. आणि त्याचे पैसे पण उत्तम प्रकारचे मिळतात आणि विकलंही घरात बसून जातं. म्हणजे त्याचा प्रॉब्लेम होत नाही. कोकणी माणसांसाठी ह्या वाड्या म्हणजे केवळ उत्पन्नाचं साधन नसतं, तर ती पिढ्यानपिढ्यांची आठवण आणि त्यांच्या घराचा तो आत्मा असतो. त्यामुळं मी तू राम, तू श्याम अशी पण नावं मला त्या माडानं मिठी माराविषयी वाटते. आणि तुम्ही चांगले राहा बरं का, आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर असू दे असं मी सगळ्यांना सांगते जाता जाता हात लावून. एखादं झाड वादळात कोसळलं की त्यांच्या मनातही काहीतरी मोडतोड होत असते. आणि जेव्हा भरघोस नारळांनी झाडं लगडलेली दिसतात,
तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर उमटणारं समाधान हेच त्यांच्या कष्टाचं फळ असतं. ते सारं त्या बागांच्या सावलीत दडलेलं असतं. सकाळच्या कोवळ्या उन्हात झावळ्यांमधून झिरपणारे प्रकाशकिरणं जमिनीवर नक्षी काढतात, तर संध्याकाळी या बागांमधून एक विलक्षण शांतता आणि समुद्राच्या लाटांचा मंद आवाज यातून कोकणी माणसाच्या जगण्याची एक गूढ कविता ऐकू येत असते. धन्यवाद.